नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. आचारसंहितेमध्ये शेतकऱ्यांना पात्र असलेले जे की योजना आहेत शासनाच्या गव्हर्नमेंटच्या योजना, त्या योजनांमध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचं अनुदान, हक्काचा लाभ, हक्काचा पैसा मिळणार का, यासाठी आता कृषी विभागाने एक निर्णय जाहीर केला आणि त्या निर्णयामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. तर काय सांगितलं, या योजनांचा लाभ मिळणार का नाही ते अगदी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवत जा. लाईक करायला तर विसरूच नका जा. बघा, राज्य शासनाच्या वतीने ज्या काही योजना आहेत महाडीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना कृषी वीज पंप असो किंवा इतर ज्या काही महाडीबीटी ट्रॅक्टर अनुदान, भांडी अनुदान किंवा इतर ज्या काही अजून ज्या काही योजना आहेत, त्या योजनांसाठी ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे अशा शेतकऱ्यांना त्यांचा लाभ हा मिळणार आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात टेन्शन घेण्याची गरज नाही. आता लाभ कोणाला नाही मिळणार? जे शेतकरी पात्र नाही आहेत, म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या याद्या लागल्या नाहीत आणि ज्या शेतकऱ्यांची कुठल्याही योजनेमध्ये नावं आली नाही आहेत अशा शेतकऱ्यांना तिथे लाभ मिळणार नाही. पण जे शेतकऱ्यांची नावं आली आहेत, ज्या शेतकऱ्यांना आचारसंहितेमध्ये कुठलाही अडसर येणार नाही आणि त्यांच्या खात्यामध्ये त्यांचे पैसे मिळतील. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक विम्याचे पैसे मिळतील का किंवा अतिवृष्टीच्या अनुदानाचे पैसे मिळतील का? तर याच्यामध्ये देखील जे शेतकरी पात्र असतात आणि राज्य शासनाने त्यांच्या निधीची तरतूद करून ठेवलेली असते अशा शेतकऱ्यांना त्यांचे अतिवृष्टीचे पैसे देखील येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक विमा तर अजून वाटप नाहीच केलं आहे त्यांनी, कारण की 2025चा खरीपाचा अजून नाही आहे आणि 2023-24चे रब्बीचे ते विषय तर बाजूलाच आहे. त्याच्यावर कोणी ॲक्शनच घ्यायला तयार नाही आहे, कारण की आता हे सगळे बिझी आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये. त्यामुळे महाडीबीटीच्या अंतर्गत जे शेतकरी पात्र असतील अशा शेतकऱ्यांना आता त्यांचा हक्काचा लाभ, हक्काचा पैसा हा मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. धन्यवाद.